श्री स्वामी समर्थ. अवघ्या काही दिवसांवर श्री पार्थिव गणेश उत्सव आलेला आहे. त्यामुळे अनेक बंधू भगिनींचा प्रामुख्याने एकच प्रश्न वारंवार विचारण्यात येत आहे. तो म्हणजे, गुरुजी, घरामध्ये स्त्री गर्भवती असेल तर गणपती बाप्पांचे आपण आवाहन करून त्यांचे विसर्जन करू शकतो का? कारण अनेक लोक असं म्हणतात की गर्भामधील असणाऱ्या बालकाला त्याचा त्रास होतो. परंतु सांगू इच्छितो आहे, हे पूर्णतः चुकीचे आहे. कारण आपल्या मनामध्ये जो संभ्रम निर्माण झालेला आहे, असं शास्त्रामध्ये कुठेही सांगितलेलं नाही आहे की गणपती बाप्पांचे विसर्जन करू नये जर एखादी स्त्री गर्भवती असेल तर. कारण मुळात गणपती बाप्पा येतात कशासाठी? तर आपल्यासाठी येतात, भक्तांसाठी येतात. उलट ज्या लोकांना संतती नाही, अशा लोकांच्या फक्त केवळ एक प्रार्थनेने भगवान गणेश आपल्याला संतती सौख्य प्राप्त करून देतात, सर्व इच्छित मनोकामना पूर्ण करतात. तर ते काय आपले वाईट करतील? त्यामुळे देव कधीच कोणाचं वाईट करत नसतो. त्यामुळे मनातून ही शंका दूर करा. प्रामुख्याने गणपती बाप्पांना एक वर्षभर पूर्ण घरामध्ये ठेवणं हे अत्यंत चुकीचं आहे. कारण शास्त्राप्रमाणे पार्थिव गणेशाचे पूजन फक्त 10 दिवसांच्या कालावधीमध्येच सांगितलेलं आहे. आपण घरामध्ये गणपती बाप्पांना ठेवणार, मग घरामध्ये सुतक, सोयर अशा गोष्टी आल्यानंतर त्याचं पावित्र्य राहत नाही. त्यामुळे मूर्तीला स्पर्श होतो आणि त्याचा दोष आपल्याला लागतो. किंवा कळत नकळत त्या मूर्तीचा एखादा अवयव तुटतो, हात, बोट अशा गोष्टी तुटतात आणि त्याचा दोष पूर्णतः आपल्याला लागतो. त्यामुळे 10 दिवसांच्या कालावधीमध्ये आपण जरी स्त्री गर्भवती असेल तरी गणपती बाप्पांचे आवाहन करून त्यांना नक्कीच विसर्जन करू शकता. परंतु घरामध्ये गणपती बाप्पांना ठेवण्याची चूक करू नका आणि अशा चुकीच्या अफवांवर अजिबात विश्वास ठेवू नका. श्री स्वामी समर्थ.